राज्याच्या वेगवेगळ्या भागाला पावसाचा तडाखा बसलाय। पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। राज्यातील काही भागामध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील निवडक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडणार, हवामान खात्याचा अंदाज। मुंबई, ठाणे, पालघरमध्ये वादळाचा धोका टळला, हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी। राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा जोर कायम। पाटोदा तालुक्यामधल्या दासखेड गावातील 200 एकर क्षेत्रावरील शिमला मिरचीचं नुकसान। अवकाळी पाऊस आणि वातावरणातील सततच्या बदलामुळे मिरची पिकावर रोग, शेतकरी आर्थिक संकटात। बुलडाणा जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची रात्रभर संततधार। अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस, पेरणीपूर्वची शेतीची कामं रखडली। बीडच्या दासखेड गावामध्ये 200 एकरवरील शिमला मिरचीचं नुकसान। मान्सूनपूर्व पाऊस आणि वातावरण बदलामुळे मिरची पिकावर रोग, शिमला मिरचीवर बोकड्या रोग पडल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं भंडारा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी शेत शिवारासह घरांचं नुकसान। पावसानं 159 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, तर 453 शेतकरी अडचणीत। सततच्या पावसामुळे भुसावळ, मुक्ताईनगर तालुक्यामधल्या कांद्याला फटका। शेतातच कांदा खराब झाला। सरकारनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। परभणीमध्ये रात्री उशिरा मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। हवामान विभागाकडून आज परभणीला येलो अलर्ट, जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण। गोंदिया जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाचा फटका। आमदार संजय पुराम यांच्याकडून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी। पंचनामे करून नुकसान भरपाईचं शेतकऱ्यांना आश्वासन।